पुणे आणि नाशिकमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. पुणे भाजपची काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी. नाशिकमध्ये सुद्धा आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. पुण्यात सपकाळांच्या वक्तव्याविरोधात आंदोलनात दगडफेक. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्ते जखमी. कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत. काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू असताना भाजपकडनं दगडफेक. पुण्यातील काँग्रेस भवनासमोर पतित पावनचंही आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पतित पावनचं आंदोलन. तर हर्षवर्धन सपकाळांच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. एप्स्टीन फाईलची पोस्टर घेऊन काँग्रेसचं आंदोलन. पुण्यातील काँग्रेस भवनासमोर करण्यात आलं आंदोलन. पुण्याच्या महापौर आणि धीरज घाटे यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आंदोलनातील तणावानंतर प्रशांत जगताप यांची मागणी. पोलिसांच्या मदतीनं भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनावरती हल्ला. जगतापांचा आरोप. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचे जालन्यामध्ये पडसाद. भाजप आणि काँग्रेस पदाधिकारी समोरासमोर. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. सोलापुरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन. सोलापूरच्या काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पनवेलमध्ये भाजपकडनं निषेध आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि नागरिक आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. आंदोलनकर्त्यांचा इशारा. अहिल्यानगरमध्ये भाजपकडनं हर्षवर्धन सपकाळ यांची जीप कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर. सपकाळांनी छत्रपती शिवरायांवरती केलेल्या वक्तव्याचा भाजपकडनं निषेध. अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर सपकाळांना जोडे मारू आंदोलन. तर हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देणार. जालन्यातील भाजप आमदार नारायण कुचे यांची घोषणा. नारायण कुचे यांची संजय राऊतांवर देखील टीका. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. मराठा समन्वयक महेश डोंगरेंची मागणी. शिवप्रेमी सपकाळांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत. महेश डोंगरेंची प्रतिक्रिया. प्रत्येक बाबतीत जात आणि धर्म आणणं हा भाजपचा जुना फंडा. माझं वक्तव्य हिंदू मुस्लिम अँगलमधून त्याला भाजप खतपाणी घालतंय. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. जर कोश्यारी जे छत्रपती शिवरायांबद्दल विकृत बोलले त्यांचा पुतळा जाळणार का? सपकाळांचा भाजपला सवाल. तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतर कुणाशीच होऊ शकत नाही. छत्रपती फक्त त्यांच्या नावातच लागतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचं वक्तव्य. टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये नायक आहे. त्याच टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत मॅच खेळली जाते. भारत-पाक क्रिकेट सामन्यावरनं संजय राऊतांची टीका. तर फडणवीसांनी सामन्याचा धिक्कार केला पाहिजे. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत तुम्ही कसं खेळता? राऊतांचा सवाल. भारतानं सामना खेळू नये म्हणजे पाकिस्तानला बाय द्या. हे कसलं देशप्रेम? नवनाथ बन यांचा राऊतांनाच सवाल. आंतरराष्ट्रीय सामन्याला देशद्रोही रंग देणं थांबवा आणि जय शहा यांच्यावर टीका करण्याआधी आंतरराष्ट्रीय नियम समजून घ्या. बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. सपकाळांच्या टिपू सुलतानच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं मौन. राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेसची उघड गुलामगिरी. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. हिंदुत्व शिल्लक असेल तर सपकाळांचा निषेध करा. बन यांचं आव्हान. छत्रपती शिवरायांची बरोबरी हीच जिहादी मानसिकता. टिपू सुलतान आमच्या शिवरायांच्या जवळपासही येऊ शकत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयात टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावेच. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर नितेश राणेंची टीका. भाजपचा दुटप्पीपणा. अकोल्यामध्ये टिपू सुलतानच्या नावासाठी भाजपनं प्रस्ताव मांडला होता. मुंबईत देखील रोडला नाव देण्याच्या प्रस्तावावेळी भाजप नगरसेवक होते. सपकाळांवरील टीकेला सचिन सावंतांचं उत्तर.